प्रभु की स्तुति हो। आज फिर एक बार से मैं आशीष खरे आप सबका संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज़ में प्रभु परमेश्वर के नाम में आप सबका स्वागत करता हूं। परमेश्वर ने आज की शाम हमें एकजुट किया है ताकि हम इनकी आराधना कर सकें, उनकी स्तुति कर सकें, इसलिए हम परमेश्वर के नाम का धन्यवाद करते हैं। परमेश्वर ही एक ऐसे जीवित परमेश्वर है, वो केवल एक प्रभु है जो हमारे साथ रहते हैं, जो हमें हर कठिनाइयों से, हर मुश्किलों से, हर एक दुविधा से हमें बाहर निकालने वाले एक ही केवल जीवित परमेश्वर है, इसलिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। तो आज हम इसी गीत द्वारा एक गीत हम आज की शाम एक गीत द्वारा हम पर इस आराधना की शुरुआत करते हैं। तो ये गीत जो है ये हम परमेश्वर को समर्पित करेंगे। ये गीत है, वो खुदा है वो मेरे साथ साथ रहता है, हौसला मेरा मुसीबत में बढ़ाता है। ये गीत आप जिस स्थान पर है उसी स्थान से ये गीत आप मेरे साथ गाएं, मेरे साथ दोहराएं और परमेश्वर का नाम ऊंचा करें। चलिए हम ये गीत गाएं। वो खुदा है वो मेरे साथ सदा रहता है, वो खुदा है वो मेरे साथ सदा रहता है। हौसला मेरा हो, हौसला मेरा मुसीबत में बढ़ा देता है। वो खुदा है वो मेरे साथ सदा रहता है, वो खुदा है वो मेरे साथ सदा रहता है। लेके जाता है खुद मुझे वो चरागाहों में, चरागाहों में। वही हरियाली बिछाता है मेरी राहों में, राहों में। प्यास लगती है तो ले जाता है वो झरने पर, प्यासा रहने ही नहीं देता वो मुझे पल भर। दिल का हमदर्द हो, दिल का हमदर्द बहुत ही मेरा चरवाहा है। वो खुदा है वो मेरे साथ सदा रहता है, वो खुदा है वो मेरे साथ सदा रहता है। धर्म के मार्ग पे वो चलता है आगे आगे, आगे आगे। मैं तो चलता हूँ सदा उसके ही पीछे पीछे, पीछे पीछे।
गुप अंधेरा भी अगर हो तो मैं नहीं डरता, मुश्किलों की तो कभी फिक्र मैं नहीं करता। जानता हूँ के हो, जानता हूँ के मददगार खुदा मेरा है, वो खुदा है, वो मेरे साथ सदा रहता है, वो खुदा है, वो मेरे साथ सदा रहता है। हौसला मेरा हो, हौसला मेरा मुसीबत में बढ़ा देता है, वो खुदा है, वो मेरे साथ सदा रहता है, वो खुदा है, वो मेरे साथ सदा रहता है। इस गीत के लिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। तो आइए हम अपनी प्रार्थना की अगली चरण में बढ़ते हुए आज देखेंगे और सुनेंगे परमेश्वर हमसे क्या कहना चाहते हैं। मैं पास्टर संजय जेम्स ठाकुर साहब से विनती करता हूं कि वे आगे आए और हमें परमेश्वर का सुसमाचार सुनाएं। धन्यवाद। प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. पुन्हा एक आपली भेट Once again we meet सोशल मीडियाद्वारे through social media दर बुधवारी every Wednesday. देव आमची भेट करून देतो. God meets us. तर देवाचा आम्ही गौरव करतो, We glorify that ते God. देवाचा आम्ही महिमा करतो. We praise that God. देव महान आहे, God is great. तो चांगला आहे, He is wonderful. त्यामुळे आम्ही देवाचा गौरव करतो. So we glorify God. आपणा सर्वांचं मी All of you संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये in Sanjay James Thakur Ministry देवाचा पुत्र प्रवेशिकेद्वारे through Lord Jesus Christ, the Son of God. आगत स्वागत करतो. I welcome you ज्या आशेने all. तुम्ही एकत्र येत आहात, The hope with which you come देव together. आमच्या आशा मरभंग न करणार देव आहे. God does not give up on our hopes. त्या देवाचा आम्ही गौरव करतो. We glorify that God. दर बुधवारी आमची आपली उपस्थिती, Our presence every Wednesday. घराघरात आपली उपस्थिती, Our presence from house to त्यामुळे आम्ही house. देवाच्या वतीने तुमचं कौतुक करत आहोत. So we appreciate you on behalf of देव God. आमचे मनोदय पूर्ण करत आहे. God fulfills our wishes. देव आमचा विश्वास वाढवत आहे. He increases our faith. देव आम्हाला हिंमत धैर्य देत He आहे. gives us courage and patience. त्याप्रमाणे तुम्ही चालत आहात. You follow it. देव तुम्हाला अनुभवाने अनुभवित करत आहे. God gives you experience. त्या देवाचा आम्ही गौरव करत आहोत. We glorify that God. त्या देवाचा आम्ही महिमा करत आहोत. We praise that God. आज पुन्हा एक देवाच्या वचनातून आम्ही काही गोष्टी बोध घेणार आहोत. Today once again we'll learn few things from God's word. जीवनामध्ये तारण किती महत्वाचा भाग आहे. How important salvation is in our life. आमचं तारण व्हावं We should be saved. यासाठी येशूने आपलं वधस्तवी बलिदान दिलेलं आहे. For this Lord Jesus sacrificed himself on cross तुमची माझी सुटका व्हावी, so that you and I are free पापातून, from sin, आजारातून, from illness, मरणातून, from death, शापातून from curse. आम्हाला मुक्ती प्राप्त व्हावी, We should be saved. आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. We should have eternal life. यासाठी देवाने प्रवेशिकेद्वारे तारणाची योजना केली. For this God planned salvation through Lord Jesus Christ. इब्री 2:3 प्रमाणे Like Hebrews 2:3, एवढी मोठी तारणाची देवाची योजना आहे. God has planned for such a great salvation. याकडे दुर्लक्ष केल्यास कसं होईल? How will we escape if we neglect आमचा it? नाश होईल. We will be destroyed. त्यासंबंधी आज आम्ही पाहणार आहोत. We will see about this इर्मिया today. 8:20 प्रमाणे Like Jeremiah 8:20, सुगी संपली, harvest has passed, हंगाम आटोपला, summer has ended, पण अजून माझं तारण झालं नाही. but we have not been saved. आमचं तारण व्हावा We should be saved. यासाठी देव आपली भेट घेत आहे. For this God meets us. त्यासंबंधी आज शास्त्र भागातून आम्ही काही गोष्टीचा बोध घेणार आहोत. Through gospel we will learn about it. लोक शुभवर्तमान The Gospel of Luke, 19वा अध्याय chapter 19, 1 ते 10 प्रमाणे from 1 to 10. तुम्ही घरी वाचू शकतात. You can read it at home. आता तुम्ही वाचू शकतात. You can also read it now. या अध्यायातून आम्ही काही गोष्टीचा बोध घेणार आहोत. We learn few things from this verse. प्रभूयेशूने जक्कईच्या कुटुंबाला भेट दिली. Lord Jesus visited family of Zacchaeus. त्याच्या घरात देवाने कार्य केलं. God worked in his family. या संबंधी आम्ही पाहणार आहोत. We will see about it देव today. तारण कसं करतो, How God saves,
देव घराचा बचाव कसा करतो, how God saves the house, देव घराला कशी भेट देतो, how God visits the house. या संबंधी आज आम्ही पाहणार आहोत. We will see about it. बायबल सांगतं, Bible says, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने यरीहो गावात शहरात प्रवेश केला, when Lord Jesus entered Jericho, त्यावेळेस at that time, त्या शहरामध्ये in that एक city, श्रीमंत मनुष्य होता, there was a rich एक man. धनवान मनुष्य होता, A rich man, तो एक जकातदार होता, he was a tax collector. तो जक्कय म्हणून त्याचं नाव होतं. His name was Zacchaeus. त्यावेळेस त्याने ऐकलं At that time he heard की येशू ख्रिस्त या यरीहो गावातून जाणार आहे. that Lord Jesus Christ will pass through Jericho. त्याने येशू ख्रिस्ताविषयी ऐकलं होतं. He had heard of Jesus Christ, येशूची स्वार्था, the gospel of Jesus, येशूची साक्ष, the testimony of Jesus, येशूने केलेले चमत्कार, the miracles of Jesus. अनेक लोक समुदायाकडून त्याने ऐकलं होतं. He had heard about it from many त्यावेळेस people. येशूला भेटण्याची त्याची इच्छा होती, So he wanted to meet Jesus. त्याला पाहण्याची त्याची इच्छा He होती. wanted to see him. बायबल सांगतो, Bible says, रोम 10:17 प्रमाणे like Romans 10:17, वार्तेने विश्वास वाढतो. faith comes from what is heard. आम्ही देवाविषयीची वार्ता ऐकतो, We hear about God. आम्ही स्वार्थ ऐकतो, We hear the gospel. आम्ही देवाच्या गोष्टी ऐकतो, We hear the things of God. आम्ही देवाची साक्ष ऐकतो. We hear the testimony of God. त्यावेळेस आमचा विश्वास देवावर वाढतो. At that time, our faith grows in God. आम्हाला देवाची भेटण्याची इच्छा होती. We wish to meet God. जक्कय श्रीमंत मनुष्य होता, Zacchaeus was a rich man. तो पुष्कळशी त्याच्याकडे संपत्ती होती, He had a lot of wealth. सर्व गोष्टीची त्याच्याकडे उपलब्धता होती. He had everything. तरी पण येशूला पाहण्याची त्याची इच्छा होती. Yet he wanted to see Lord Jesus. हे फार महत्वाचा भाग आहे. This is an important thing. आम्हाला देवाला भेटण्याची आमच्यामध्ये इच्छा झाली पाहिजे. We must have a desire to meet God. बायबल सांगतो, Bible says, मत्ती 7:7 प्रमाणे, like Matthew 7:7, मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, ask and it will be given शोधा to म्हणजे you. तुम्हासाठी सापडले जाईल, Search and you will find. ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल, Knock and it will be opened for you. शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल. Search and you will find. आम्ही शोधले पाहिजे, We need to search. आम्ही शोध केला पाहिजे, We need to find out. आम्ही खटपट केली पाहिजे. We need to struggle. बायबल सांगतो, Bible says, यिर्मया 29:13 प्रमाणे, like Jeremiah तुम्ही 29:13, पूर्ण जीव भावे माझा शोध कराल, when you search me with all your heart, त्यावेळेस मी तुम्हाला भेटेल. at that time you will तुम्ही seek पूर्ण me जीव भावे with all your heart. माझा शोध कराल, If you search me, माझा धावा कराल, if you call on me, त्यावेळेस मी तुम्हाला सापडेल. at that time you will बायबल find me. सांगतो, Bible आम्ही says, देवाचा शोध केला we पाहिजे, need to search God. आम्ही देवाच्या मागे गेलं पाहिजे. We must follow God. आम्हाला देवाची जरूरत आहे, We need God. आम्हाला देवाची आवश्यकता आहे. We need God. देवाशिवाय काहीच होत नाही. Nothing happens without आमचा God. देव परमेश्वर एक निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. Our Lord God is a creator and a maker. त्यांनी सर्व काही निर्माण केलेलं आहे. He created everything. त्यांनी सर्व काही सुंदर निर्माण केलेलं आहे. Created everything बायबल beautiful. सांगतं, Bible पहिले says, कोरिंथी 8:5 प्रमाणे, like Corinthians 1:8-5, स्वर्गात पृथ्वीवर अनेक देव अनेक प्रभू आहे. there are many gods and lords in heaven and on आम्हाला earth. शोधलं पाहिजे, We need to search खरा देव कोण आहे, who is the true God. त्या देवाचा आम्ही शोध केला पाहिजे. We need to search for that त्या God. देवाला आम्ही भेटलं We पाहिजे, need to meet that God कारण तो उत्तम देव आहे. because He is a great God. तो उत्तम त्याच्यापासून प्राप्त होतं. We get good things from Him. जगात आम्ही पुष्कळशा गोष्टीचा शोध करतो, We search many things in the world. पुष्कळशा गोष्टी आम्ही हस्तगत करतो, We acquire many things in the world. तरी पण ते व्यर्थ आहे. Yet it is in vain. बायबलमध्ये आम्ही पाहतो, In the Bible we see शलोमोन राजा King हा Solomon. इस्रायलचा राजा होता. He was the king of Israel. आता आम्ही उपदेशक मध्ये पाहतो, In Ecclesiastes we त्यांनी see सर्व जगाचा अभ्यास केला. he studied the whole world. जगातील प्रत्येक गोष्टीचा त्यांनी अभ्यास केला. He studied about everything in the world. त्यांनी पुष्कळसा प्रवास केला. He traveled a lot. त्यांनी पुष्कळसा पैसा खर्च केला. He spent a lot of money. सर्व गोष्टीचा त्यांनी शोध केला. He searched for everything. सर्व गोष्टी त्यांनी पारखून पाहिल्या, He examined everything. तरी पण त्याला काही सापडलं नाही. Yet he did not receive शेवटी तो anything. म्हणतो सर्व व्यर्थ व्यर्थ आहे. So in the end he says everything is in vain. एवढा मोठा राजा होता तो, He was a great तो king. बुद्धिमान होता, He was intelligent. तो हुशार होता. He was clever. देवाने त्याला बुद्धीचं वरदान दिलं होतं. God had given him the gift of wisdom. त्यांनी जगात प्रत्येक गोष्टीचा शोध केला. He searched for everything in the world. त्यावेळेस त्यांनी पाहिलं At that time he saw हे सर्व गोष्टी व्यर्थ आहे, everything is in vain. याच्या मागे लागून काहीच उपयोग नाहीये. There is nothing useful about it. देवाचा शोध केला We पाहिजे, need to search for God. देवाचं भय बाळगलं We पाहिजे. need to fear God.
देवाच्या आज्ञेचं पालन झालं पाहिजे. God's command must be शेवटी obeyed. उपदेशक शलोमोन राजा काय म्हणतो? So in Ecclesiastes, King Solomon says, उपदेशक 12:13 मध्ये तो काय म्हणतो? in Ecclesiastes 12:13 he सर्व says, गोष्टी व्यर्थ 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 आहे. everything is in vain, फक्त देवाचा भय धरा, only fear God, देवाचा शोध करा, search for God, देवाच्या आज्ञेचं पालन करा. obey God's command. यातच तुम्ही सुखी राहू शकता, You can be happy in this. यातच तुम्ही सुरक्षित राहू शकता. You can be safe. जगात पुष्कळ गोष्टी सत्य आहे, There are many true things in the world. पण खरं सत्य काय आहे? But what is true truth? सत्य देव आहे, Truth is God. सत्य देवाचं वचन आहे, Truth is the word of God. सत्य देवाचा पुत्र प्रवेश ख्रिस्त आहे, Truth is Lord Jesus, the Son of God. सत्य सत्याचा आत्मा आहे. Truth is the spirit of आम्ही truth. सत्याचा शोध केला पाहिजे. We need to search for the truth. योहन 8:32 प्रमाणे Like John येशू 8:32, ख्रिस्त म्हणालाय, Lord Jesus said, त्यावेळेस सत्य तुम्हाला सापडेल, when you will know the truth, त्यावेळेस तुमची मुक्ती होईल, that time it will set you free. त्यावेळेस तुमचा उद्धार होईल, That time you will be saved. त्यावेळेस तुमची सुटका होईल. You will be freed. आम्ही सत्याचा शोध केला We पाहिजे need to search for truth. की सत्य काय आहे, What is truth? सत्याचा देव कोण आहे, Who is the God of truth? आम्ही शोधलं पाहिजे. We need to search. आम्ही साचपडत काय नाही शोधलं पाहिजे. We need to search it carefully. आमच्या जीवनामध्ये In our life, देवाशिवाय आमचं जीवन व्यर्थ आहे. our life is in vain without God. पहिलं कोरिंथी 3:16 प्रमाणे Like Corinthians 3:16, आमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे. our body is a temple of God. या शरीरात देव नाहीच आहे, If there is no God in it, हे शरीर व्यर्थ आहे. this body is in vain. ज्या मंदिरात देव नाही, If there is no God in the ते temple, मंदिर ओसाड आहे. that temple is deserted. जर आमच्या शरीरात देवाची वस्ती नाही, If there is no God in you, तर आमचं जीवन व्यर्थ आहे. then our life is in vain. प्रवेश ख्रिस्त म्हणालाय Lord Jesus said, योहन 15:3 प्रमाणे like John 15:3, मजपासून विभक्त असलं तुम्ही काहीच करू शकत नाही. you can do nothing if you are away from me. उत्तम ते मजपासून प्राप्त होतं. The good is from me. जकरा 4:6 प्रमाणे Like Zechariah 4:6, ना बलाने ना पराक्रमाने not by strength or by might, देवाच्या आत्म्याने कार्यसिद्धी जातं. but my spirit says the Lord. सर्व काही देवाच्या हातात आहे. Everything is in God's hand. आम्ही देवाचा शोध केला पाहिजे. We need to search for आम्ही God. देवाला जाऊन भेटलं पाहिजे. We need to meet God. आमच्याकडे पुष्कळचे प्रॉब्लेम आहे, We have many problems, पुष्कळचे समस्या आहे, many problems, पुष्कळचे अडचणी आहे. many आम्ही troubles. बंधनात आहोत, We are in आम्ही bondages. आजारात आहोत, We are ill. आम्ही व्यसनात आहोत, We are in आम्ही addiction. दारिद्र्यात आहोत, We are in आमचे poverty. जीवन गोंधळलेलं आहे, Our life is messed up. आम्ही अपयशी ठरलेलो We are आहोत, unsuccessful. आम्हाला शांती नाही, There is no peace in us. आमचं कुटुंब सुखी नाहीये, Our family is not आम्ही happy. आनंदित नाही We आहे, are not happy. आम्हाला बरकत नाही We आहे, have no blessings. आम्ही भयभीत जीवन जगतो. We live in fear. हे चारी बाजूने आम्ही घेरलेलो आहोत. We have been surrounded from आता all वेळ sides. आहे, Now is the आता time. समय आहे, Now is the आता moment. देवाकडे गेलंच पाहिजे. We have to turn to God. बायबल सांगते यशया 55:6 प्रमाणे Bible says in Isaiah 55:6, देवाला भेटण्याची वेळ आहे, now is the time to meet God. परमेश्वर प्राप्तीचा काळ Seek आहे. the Lord while he may be found. आम्ही देवाला शोधलं पाहिजे, We need to search God. आम्ही देवाला जाऊन भेटलं पाहिजे. We need to meet God. देव आम्हाला बोलवत आहे. God is calling us. मत्ते 11:28 प्रमाणे Like Matthew अहो 11:28, कष्टी भारा कांजन हो, you weary and burdened people, तुम्ही मजकडे या. you come to me. देव तुम्हाला मला आमंत्रण देत आहे. God is inviting you and आम्ही me. देवाकडे गेलं पाहिजे. We must go to God. आम्हाला सत्य समजलं पाहिजे. We must understand the truth. तोपर्यंत आम्ही सुखी राहू शकत नाही, Until then, we cannot be आम्ही happy. सुरक्षित राहू शकत नाही. We cannot be safe. सत्य देव आहे, God is truth. आम्ही शोधलंच We पाहिजे. need to search. जक्के देवाचा शोध करू लागला. Zacchaeus began to search for God. त्याने देवाविषयी पुष्कळशा गोष्टी ऐकल्या, He heard many things about God. त्यामुळे त्याच्यामध्ये देवाला भेटण्याची उत्कंठा The वाढली. desire to meet God grew in him. त्याला देवाला भेटण्याची तीव्र इच्छा झाली, He curiously wanted to meet God. त्यामुळे तो प्रयत्न करत होता. So he was trying. येशू समोर पुष्कळशी लोकसमुदाय होता, There were many people before Lord Jesus. पुष्कळशी गर्दी होती. There were many people. पण बायबल सांगते So Bible says जक्के हा ठेंगणा होता, Zacchaeus was a short man. त्यामुळे त्याला येशू की दिसत नव्हता. So he was not able to see Lord Jesus. येशूचं दर्शन त्याला होत नव्हतं. He couldn't see Lord Jesus. पण तरी पण तो खटपट करत होता. Yet he was trying. त्याची इच्छा होती, He had a desire. मला देवाला भेटलंच पाहिजे, I want to meet God. मला देवाला पाहिलंच पाहिजे. I want to see him. ज्या देवाने एवढे चमत्कार केलेले आहे, The God who did so many त्या miracles. देवाचं नाव गावागावातून शहरातून गौरवले जात आहे. His name has been glorified everywhere.
त्याच्यामध्ये भेटण्याची तीव्र इच्छा होती. So he wanted to meet him curiously. तो सासपडत का होईना देवाला शोधण्यासाठी खटपट करत होता. He was struggling to meet God, लोकसमुदायामुळे, but because of the people, गर्दीमुळे, because of the त्याची crowd, उंची कमी असल्यामुळे, because he was short, त्यामुळे त्याला जाता येत नव्हतं, so he was unable to go. त्याला पाहता येत He नव्हतं. was not able to पण see Lord त्याच्यामध्ये Jesus. मनात तीव्र इच्छा होती But he had a desire की मला देवाला भेटलंच पाहिजे, that I want to meet God. आम्हाला देवाला भेटायचं आहे, I have to meet God. आम्ही खटपट केली पाहिजे, We need to try. आम्ही तीव्र इच्छा धरली पाहिजे, We must have a desire. कसंही करून आम्हाला देवाला भेटलंच पाहिजे. We have to meet God. बायबल सांगतं Bible says, यशया 42 प्रमाणे like Isaiah 42, दावीद काय म्हणतो, what does David जसं say? हरिणीला पाण्याची तहान लागते As a deer is thirsty for water, तसं मला तुझी तहान लागलेली आहे, I am thirsty for you. तुला भेटण्याविषयी माझ्यामध्ये तहान निर्माण झालेली आहे. I am thirsty to meet you. आम्हाला देवाला भेटण्याविषयी तहान निर्माण झाली पाहिजे. We should also be thirsty to meet God. बायबल सांगतं Bible says, मत्ते 5:6 प्रमाणे like Matthew 5:6, जे धार्मिकतेचे भुकीले तहानेले for those who are hunger and thirst ते for लोक धन्य righteousness, होतील, they are blessed. ते लोक तृप्त होतील. They will be filled. जे भुकेले तहाने लोक आहे, Hungry and thirsty देव people, त्यांना तृप्त करेल. God will fill them. धार्मिक म्हणजे धार्मिक असं प्रभू येशू ख्रिस्त आहे. Righteousness is Lord Jesus. जे देवाला येशूला भेटण्याविषयी ज्या लोकांमध्ये उत्कंठ आहे, Those people who want to meet Jesus, त्या लोकांना येशू ख्रिस्त तृप्त करेल. God will fill them. कारण तो म्हणाला आहे, Because he said, जो कोणी तहानेला असेल those who are thirsty त्यांनी माझ्याकडे यावे, shall come to me. मी जीवनी झराचं पाणी त्याला पाजल. I will give him the water from the stream of आम्ही देवाकडे life. गेलंच पाहिजे. We must go to God. आमच्या जीवनात पुष्कळ समस्या प्रश्न आहे, There are many problems and questions in our life. आमच्याकडे पुष्कळ कारण आहे, We have many reasons. आम्ही कामामध्ये व्यस्त असतो, We are busy in our work, त्यामुळे आम्हाला देवाकडे जाण्यासाठी वेळ नसतो. so we don't have time to go to God. आम्ही देवाकडे जाण्यासाठी कारण सांगतो, We give reasons for going before God. आम्ही देवासाठी वेळ देत नाही, We do not give time to God. आम्ही देवासाठी समय देत नाही. We don't give time to God. पण देवाशिवाय काच होऊ शकत नाही. But nothing can happen without God. जक्कईने तीव्र इच्छा धरली Zacchaeus had a desire. की काही करून मला देवाला भेटायचंच आहे. By any chance, I want to meet God. तो शोध करू लागला. He was searching. त्यावेळेस त्याला एक झाड सापडलं. At that time, he saw a tree. त्यावेळेस तो उमराच्या झाडावर चढला. He climbed the sycamore fig tree. त्या उमराच्या झाडावरून त्याने येशूचं दर्शन घेतलं. He saw Lord Jesus from that tree. येशूला पाहून तो फार आनंदित झाला. He was very happy to see Lord Jesus. बायबल सांगतं Bible says, एवढ्या लोकसमुदायामध्ये, in so many एवढ्या people, गर्दीमध्ये in such a crowd, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला ओळखलं. Lord Jesus recognized him. एवढा तो उंचीने कमी होता. He was a short man. तो झाडाच्या मागे लपला होता. He hid behind the tree, पण त्याला देवाला पाहण्याची इच्छा होती. but he wanted to see God. देवाने ते ओळखलं. God knew that. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने At that time, एवढ्या लोकसमुदायासमोर in such a crowd, येशूने जक्केला हाक मारली. Lord Jesus called Zacchaeus. फार महत्वाचा भाग आहे. This is an important part. देव ओळखतो. God knows. आम्ही मनापासून देवाला भेटण्याची इच्छा करतो. We sincerely wish to meet God. आम्ही मनापासून देवाला प्रार्थना करतो. We pray to God from our heart. आम्ही मनापासून देवाचा धावा करतो. We call on God wholeheartedly. आम्ही कुठे असो, Wherever we are, कसे असो, however we देव are, आकाशपती व्यापून राहतो. God dwells in heaven and the earth. त्याला सर्व काही समजतं. He understands तो सर्व everything. ज्ञानी आहे. He is the wisest. त्याची बुद्धी अगम्य आहे. His wisdom is तो लांबूनच incomprehensible. माणसाला ओळखतो. He knows people from afar. आम्ही कुठेही बसून त्याचा धावा केला. Wherever we sit and call on God, मग ते 28 प्रमाणे like Matthew 18:20, ज्या ठिकाणी दोघे तिघे for where 2 or 3 विश्वासाने मला हाक मारतील, are gathered in my name, त्यांच्यामध्ये मी उपस्थित राहील. I am there among जे them. विश्वासाने मला हाक मारतील, Those who call on me in faith, ते विश्वासाने माझ्याकडे येतील, those who will come to me in faith, मी त्यांना भेटेल. I will meet मी them. त्यांच्यामध्ये उपस्थित राहील. I will be there मी among त्यांच्यामध्ये them. कार्य करेल. I will walk in them. त्यावेळेस आपण पाहतो At that time we see प्रवेश किसीने जक्केला हाक मारली. Lord Jesus called Zacchaeus. जक्के मला आज तुझ्या घरी यायचंय. Zacchaeus, I want to come to your house जक्के मला आज today. तुझ्या घरी यायचंय. I want to come to your house today. त्यावेळेस लोकसमुदायाने ऐकलं. At that time everyone heard.
ते जक्कईला ओळखत होते. They knew Zacchaeus. जक्कई हा जकातदार होता. Zacchaeus was a tax collector. तो लुबाडणारा मनुष्य होता. He used to cheat on तो people. चोरी करणारा मनुष्य होता. He was a thief. तो लोकांची फसवणूक करत होता. He deceived people. सर्व लोक कुजबुज करू लागले. Everyone started murmuring. जक्कई हा लबाड आहे. Zacchaeus is a liar. चोरी करतो. He is a thief. हा पाप करतो. He sins. प्रभू येशू ख्रिस्त पापी माणसाच्या घरी कसं चालला? How could Lord Jesus go to his house? प्रभू येशू ख्रिस्ताने याला कसं काय निवडलं? How did Lord Jesus choose him? हेच तर फार महत्वाचं आहे. This is very important. बायबल सांगतो Bible says, रोम 9:16 प्रमाणे like Romans 9:16, ज्यावर देवाला दया करशी वाटते on whom to show त्यावर mercy, देव दयाच करतो. God will show mercy on him. ज्यावर त्याला कृपा करशी वाटते On whom he wants to be त्यावर तो gracious, कृपाच करतो. he is gracious to them. इच्छा बाळगणाऱ्याकडं नाही, It's not on human will धावणाऱ्याकडं नाही, or human efforts, देवाच्या हातात आहे. but it's in God's hand. देवाच्या इच्छेनुसार लोकांची देव भेट घेतो. God visits people according to his will. त्यावेळेस लोकांमध्ये कुजबूज झाली. All the people saw this and began to mutter. जक्कईला नावं ठेवू लागली. He started naming Zacchaeus. हा पापी मनुष्य आहे, He is a हा sinner. लोकांना लोबाडणारा मनुष्य आहे. He lies to people. येशू ख्रिस्ताने ह्याला कसं नाही ओळखलं? How did Lord Jesus did not येशू recognize ख्रिस्ताच्या घरी him? कसं चाललेला आहे? How could Lord Jesus go to his house? आज हे बी लोक कुरकुर करतात. Even today people mutter. लोक दोषार्पण करतात. People blame. देवाच्या लोकांवर दोषार्पण करतात. People blame God's people. पण आम्ही पारखत नाही But we don't examine की देव कसं काम करतो. how God works. येशू ख्रिस्त पापी लोकांना भेटण्यासाठी आलेला आहे. Lord Jesus have come to meet पापी sinners. लोकांचा उद्धार करण्यासाठी आलेला आहे. He has come to save sinners. बायबल सांगतं Bible says, प्रभू येशू ख्रिस्ताने जक्कईला हाक मारली, Lord Jesus called Zacchaeus. मला आज तुझ्या घरी यायचे. Today I want to come to your त्यावेळेस house. जक्कई घाबरला. At that time Zacchaeus was तो scared. भयभीत झाला. He was scared कारण त्याला माहित होतं की आपण पाप करतो, because he knew he was a sinner. आपण चोरी करतो, He is a thief. आपण लबाडी करतो. He lies. प्रभू येशू ख्रिस्त हा पवित्र देवाचा पुत्र आहे. Lord Jesus is the Son of Holy God. त्याच्या कार्याविषयी, About his त्याच्या work, चमत्काराविषयी about his त्याने miracles, ऐकलं होतं, he heard about त्याने it. पाहिलं होतं. He saw it. त्यामुळे तो भयभीत झाला. So he was scared. तरी पण तो खाली झाडावरून खाली उतरला. Yet he came down from the tree. बायबल सांगतं Bible says, त्याने आगत स्वागत करत येशूला घरी घेऊन गेला. he welcomed Lord Jesus and took him home. हे फार महत्वाचा भाग आहे. This is an important part. येशूला जक्कईने आगत स्वागत करत घरी नेलं. Zacchaeus welcomed Lord Jesus and took him home. देवाचं आगत स्वागत केलं पाहिजे. We must welcome God. देव आम्हाला भेटण्याची इच्छा नेहमी करतो. God always wants to meet us. बायबल सांगतं प्रकटीत 3:20 प्रमाणे, Bible says in Revelation 3:20, पहा दाराजवळ मी उभा आहे, Look, I stand at the door. दार ठोकत आहे. I knock the door. जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल, If anyone hears my voice and opens the door, मी त्याच्या घरात प्रवेश करेल. I will come into his house तोन मी भोजन करेल, and I will have dinner with him. मी देवाणघेवाण करेल. We will give and take. पहा मी दाराजवळ उभा आहे. Look, I stand at the door. देव आमच्या दाराजवळ उभा आहे. God stands at our door. देव आमच्या अंतकरणाजवळ उभा आहे. He stands at our heart. आमच्या घराच्या दाराजवळ उभा आहे. He stands at our door. देव आम्हाला भेट देऊ इच्छितो. He wants to meet us. आम्ही कोणी असो, Whoever we are, आम्ही कसं असो, however we आम्ही are, किती चुकलेला असो, no matter how much we are mistaken, आम्ही पापात असो, no matter if we are in sin, बंधनात असो, व्यस्तात असो, in bondages or in addiction, कसे असो, however we are, तरी पण देव आमच्यावर प्रेम करतो. yet God loves us. देव आम्हाला भेटण्यासाठी आलेला आहे. He has come to meet us. देव आमचा उद्धार करण्यासाठी आलेला आहे. He has come to save us. यासाठी आम्हाला देवाकडे गेलं पाहिजे. For this we must go to God. आम्हाला देव दार उघडलं पाहिजे. We must open the door. त्यामुळे आमच्या जीवनात, आमच्या कुटुंबात देव येत नाही. So God does not come into our lives and family आम्ही आमचं दार उघडत नाही. because we do not open the door. येशू की दार ठोकत आहे. Lord Jesus is knocking on the door. आम्ही आतून कडी लावलेली आहे. We have locked it from आम्ही inside. कडी खोलत नाही. We do not open the door. त्यामुळे येशू की आत येत नाही. So Lord Jesus do not come in. देव बळजबरी करून आत येत नाही. God does not come forcefully. देव प्रेमयुक्त, दयायुक्त, कृपायुक्त देव आहे. He is the loving, merciful and gracious God. तो बळजबरी करून तुमच्या माझ्या घरात येत नाही. He will not come forcefully in our house. देवाला आमंत्रण द्यावं लागतं. We have to invite God. देवाचं आगत स्वागत करावं लागतं. We must welcome him. सैतान घुसखोरी करतो.
The Satan breaks through. बळजबरी करतो, He forces. बळजबरी घुसखोरी करतो. He breaks through forcefully. देव बळजबरी खरेदी करत नाही. God never forces. तो आमचं दार ठोकत आहे. He is knocking on the door. आम्हाला दार उघडलं पाहिजे. We must open the door. देवाचं आगत स्वागत आम्ही केलं पाहिजे. We must welcome God. आम्ही कोणी असो, Whoever we are, प्रत्येक व्यक्ती every human देवाला प्रिय आहे. is dear to God. देव पक्षपात करत नाही. God is not partial. तर आम्ही कोणी असो, Whoever we are, देव सर्वांसाठी आहे. God is for everyone. ख्रिस्त सर्वांसाठी आहे. Christ is for everyone. देव सर्वांसारखं प्रेम करतो. God loves everyone equally. देव सर्वांना आमंत्रण देत आहे. God invites everyone. देवाची इच्छा आहे की तुमची माझी भेट घ्यावी. God wants to meet us. आमची बी इच्छा झाली पाहिजे. Even we must have आम्ही a बी एक wish. पाऊल उचललं पाहिजे. We must also take a सकाळी एक step. पाऊल उचललं. Zacchaeus took a step. त्यांनी देवाला भेटण्याची इच्छा प्रकट केली. He expressed his desire to meet God. त्यांनी खटपट केली. He struggled. बायबल सांगते याकोब 2:14 प्रमाणे Bible says in James 2:14, विश्वास हा क्रियाशील असतो. faith always has works. ज्या विश्वासामध्ये क्रिया नाही, If there is no works in the तो faith, विश्वास निर्जीव आहे. that faith is dead. बायबल सांगतं Bible says, 11:6 प्रमाणे, like 11:6, इब्री 11:6 प्रमाणे in Hebrews 11:6, देवावधानाने असा विश्वास ठेवला पाहिजे. for those who draws near to God should believe देव आहे, there is God, तो मला प्रतिफळ देईल. and He will reward me. देव काम करतो. God works. सगळ्यांनी खटपट केली. Zacchaeus tried. देवाला पाहण्यासाठी त्यांनी तरतूद केली. He struggled to see God. त्याला अडचणी आल्या, Difficulties पुष्कळचे came up. प्रश्न आले, समस्या आल्या. There were many questions and त्यांनी problems. माघार घेतली नाही. However, he did not तो back घरी गेला down. नाही. He did not go त्यांनी home. खटपट केली He struggled की देवाला मला भेटलंच पाहिजे. that I want to see God. मला देवाचं दर्शन झालंच पाहिजे. I want to see God. आम्हाला बी इच्छा झाली पाहिजे. Even we must have a आम्ही will. देवाच्या मागे लागलं पाहिजे. We must follow God जोपर्यंत देव आम्हाला भेटत नाही, until we meet God. तोपर्यंत आम्ही देवाचा धावा केला पाहिजे. Till then we must call on God. जक्कईने दार उघडलं. Zacchaeus opened the door. आगत स्वागत करून येशूला तो घरी घेऊन गेला. He welcomed Lord Jesus and took him home. हे फार महत्वाचा भाग आहे. This is an important part. ज्यावेळेस मी माझं कुटुंब When me and my family, आम्ही देवाचा शोध केला, when we searched for God, देव आम्हाला भेटला. we found God. देवाने आमचा उद्धार केला. God saved us. देवाने आमचं तारण केलं. God gave us salvation. एके दिवशी सायंकाळच्या प्रहरी One day in the evening, आम्ही सर्वजण एकत्र बसलो. we all sat together. आम्ही सर्व कौटुंबिक प्रार्थना करत होतो. Our family was praying. देवाची स्तुती करत होतो. We were glorifying God. देवाचा महिमा करत होतो. We praised God देवाने आम्हाला नवजीवन दिलं होतं. because God gave us new life. देवाने आम्हाला पापातून मुक्ती दिली होती. God saved us from sin. देवाने आम्हाला शांती दिली होती. God gave us peace. आम्ही देवाची प्रार्थना करत होतो. We were praying to God. त्यावेळेस At that पवित्र time, आत्मा आला. the Holy Spirit त्यावेळेस came. तो दाराजवळ उभा राहिला. He stood at the door. त्याने आम्हाला हाक मारली. He called us. आमच्या वडिलांना हाक He मारली. called our father. जेम्स, James, मी तुझ्या दाराजवळ उभा आहे. I am standing at your door. मी आत येऊ का? Can I come in? जेम्स, James, पहा मी येशू आहे. look, I am Lord Jesus. मी तुझ्या दारात उभा आहे. I stand at your door. मी तुमच्या घरात येऊ का? Can I come into your house? ही देवाने आम्ही ऐकली. We heard this God's voice. देव बळजबरी करत नाही. God does not force. देवाने आमच्या वडिलांना विचारलं, God asked our father, मला तुझ्या घरात येण्याची इच्छा आहे, I want to come in your house. पण येऊ का? Can I come in? त्यावेळेस आमच्या कुटुंबाने देवाचं आगत स्वागत केलं. At that time, we welcomed God. देवाची स्तुती महिमा केली. We glorified and praised God. त्यावेळेसपासून देव आमच्या कुटुंबात राहू लागला. From that time on, God began to live in आज our family. 32 वर्ष झाले. Today it's been 32 आज years. 32 वर्ष तो आमच्या कुटुंबात राहतो. Today it's been 32 years God lives in our family. 32 वर्ष तो आम्हाला सांभाळतो. For past 32 years He's taking care of us. 32 वर्ष तो पवित्र आत्म्याने आम्हाला मार्गदर्शन करतो. For 32 years He guides us through Holy Spirit. 32 वर्ष त्याने आम्हाला जपलं, For सांभाळलं, 32 years He took care of us. आम्हाला आशीष देऊन टाकले. He gave us all blessings. आज आमच्याकडून तो सेवा करून घेत आहे. Today we serve Him. आज आमच्याकडून तो 32 वर्ष कार्य करून घेत आहे. For past 32 years He works through कारण us. का? What is the दिलेली reason? संधी, Given दिलेला opportunity, समय, given time, देव आमच्या घरी येऊ इच्छितो.
God wants to come in our आम्ही house. दार उघडलं पाहिजे. We must open the door. जक्कईने वेळ न दवडता दार उघडलं. Without wasting any time, Zacchaeus opened the door. तो येशूला घरी घेऊन गेला. He took Lord Jesus home. येशू की त्याच्या घरात उभा राहिला. Lord Jesus stood at his house. तो देवाच्या उपस्थितीमध्ये उभा राहिला. He stood in God's presence. त्यावेळेस त्याला आपल्या पापाची जाणीव झाली. At that time, he recognized his sins. आपल्या चुकांची त्याला जाणीव झाली. He realized his mistakes. त्यावेळेस तिने देवाकडे पश्चाताप केला. That time, he repented to God. बायबल सांगतं Bible says, यशा 7:3 प्रमाणे like Isaiah 6:3, यशा देवाच्या मंदिरात उभा होता. Isaiah stood in the temple of God. त्यावेळेस देवाच्या आत्म्याने मंदिर भरून गेलं. The temple was filled with the Spirit of God. त्यावेळेस यशा भयभीत झाला. At that time, Isaiah was scared. त्यावेळेस तो देवासमोर उभा राहिला. He stood before God. त्यांनी प्रार्थना केली. He prayed to God, हे देवा, "O God, मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे. I am a man of unclean lips. मी अशुद्ध लोकांमध्ये राहतो. I live among unclean मी तुझ्या people. समोर कसा उभा राहू?" How can I stand before you?" यशाला आपल्या पापाची जाणीव झाली. Isaiah realized his sins. त्यांनी देवासमोर आपल्या चुका कबूल केल्या. He accepted his sins before God. की हे देवा, मी पापी आहे. "Oh Lord, I am a sinner. तू पवित्र पवित्र देव आहे. You are the holy, holy God. मी तू समोर कसा उभा राहू? How can I stand before you?" यशाने देवाकडे पाहिलं. Isaiah saw God त्यावेळेस त्यांनी स्वतःकडे पाहिलं. and he saw himself. लूक शुभवर्तमान 5:8 प्रमाणे Like Luke 5:8, ज्यावेळेस येशूने मोठा चमत्कार केला, when Lord Jesus performed a great miracle, त्यावेळेस पेत्र घाबरला. at that time Peter was scared. त्यावेळेस तो येशूला म्हणाला, He said to Lord Jesus, प्रभू येशू, तू आम्हापासून दूर जा. "Lord Jesus, you go away from us. आम्ही पापी मनुष्य आहोत. We are a sinful men." ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांनी ओळखलं, When he knew Lord Jesus, त्यांनी स्वतःकडे पाहिलं. he saw himself. त्याला आपल्या पापाची जाणीव झाली. He realized his sins. त्यांनी आपलं दार उघडलं. He opened his door. आपलं दार अंतकरण उघडलं He opened his heart आणि त्यांनी पश्चाताप केला. and he repented. देवा, मी पापी मनुष्य आहे. "Lord, I am a sinner." यशाने दार उघडलं. Isaiah opened the door. दावीदने दार उघडलं. David opened the door. मोशीने दार उघडलं. Moses opened the देवाचे door. सेवक संदेशने आपलं दार उघडलं. God's servants and prophets opened the देवा, door. आम्ही पापी मनुष्य आहोत. Lord, we are sinners. आम्ही चुकलेलो आहोत. We are mistaken. आम्ही माती आहोत. We are mud. तू एक निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. You are the creator and the maker. त्यांनी कबूल केलं. They accepted. देवाने त्यांना क्षमा केली. God forgave them. देवाने त्यांचा उद्धार केला. God saved them. जक्कय देवासमोर उभा राहिला. Zacchaeus stood before God. त्यावेळेस त्याला चुकांची जाणीव झाली. He realized his mistakes. त्याला सर्व गोष्टी आठवायला लागल्या. He remembered everything. त्यावेळेस तो येशूला म्हणाला, At that time, he told Lord Jesus, हे देवा, "Oh God, मी जकातदार आहे. I am a tax collector. मी पापी व्यक्ती आहे. I am a sinner. माझ्याकडून चुका झाल्या आहे. I am मी mistaken. लोकांना फसवलेलं आहे. I deceived people. मी जकातामध्ये लोकांची लुबाडणूक केलेली आहे. I have cheated people. पुष्कळची संपत्ती मी गोळा केलेली आहे. I have collected a lot of wealth. पण मला शांती नाही आहे. But I have no peace. मी अस्वस्थ बेचैन आहे. I am unwell and restless. मी माझी सर्व अर्धी संपत्ती All half of my wealth गोरगरीबला वाटून टाकतो. I will distribute it to ज्या the poor. लोकांचं देणं आहे The people I have to give, त्यांना चौपट परत देऊन टाकतो. I will give them 4 times. ही सर्व संपत्ती All this wealth मी देऊन टाकतो. I give away. मला नकोय, I don't want this. कारण मी चोरी केलेली आहे. Because I have stolen this. मी लबाडी केलेली आहे. I have lied. मी देवाला फसवलेलं आहे. I deceived God. मी माणसाला मी फसवलेलं I आहे. deceived people. देवा समक्ष Before God, देवाची त्यांनी क्षमा मागितली. he asked forgiveness to God. ज्या लोकांकडून त्यांनी घेतलं होतं The people from who he had त्या taken, लोकांना त्यांनी परत करून टाकलं. he returned it all to those people. ह्याप्रमाणे त्यांनी देवाचं आगस स्वागत केलं. This is how he welcomed God. बायबल सांगतो, Bible येशू says, ख्रिस्त म्हणला, मी पहा दारावर उभा आहे. Lord Jesus said, "Look, I stand at the door. मी आत येऊ इच्छितो. I want to come in." दार उघडलं पाहिजे. We must open the door. आगस स्वागत केलं पाहिजे. We must welcome God. जक्कईने कसं आगस स्वागत केलं, How Zacchaeus welcomed दावीदने God. कसं केलं, How David welcomed. देवाच्या लोकांनी कसं केलं. How God's people welcomed. आम्ही अंतःकरण उघडलं पाहिजे. We must open our heart. झालेल्या चुकांची देवाच्या वदन क्षमा मागितली पाहिजे. We must ask forgiveness for our sins before the cross.
पश्चाताप केला पाहिजे. We must repent. झालेल्या चुकांची आम्ही क्षमा मागितली पाहिजे. We must ask forgiveness ज्या for our कोणाविरुद्ध sins. आमचं कारण त्याला आम्ही क्षमा मागितली पाहिजे. We must ask forgiveness to the people whom we hate. देव आम्हाला क्षमा करतो. God forgives us. त्यावेळेस जक्कच्या ठिकाणी देव काय म्हणाला? At that time, God said to Zacchaeus, देवाने त्याचा पश्चाताप मान्य केला. God accepted his repentance. देवाने त्याला क्षमा केली. God forgave him. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला? What did Lord Jesus say? फार महत्वाचे शब्द आहे. These are very important आमच्या words. जीवनासंबंधी हितकारक शब्द आहे. These are beneficial words in our lives. येशू ख्रिस्त म्हणाला, Lord Jesus said, आज या घराचा उद्धार झालेला आहे. today this house has been saved. आज या घराचं मी तारण करत आहे. Today salvation has come into this house. आजपासून हे घर माझं राहील. From today this house is mine. आजपासून हे घर मी आश्वस्त करन. I will bless this house. देवाने सर्व बदलून टाकलं. God changed everything. देवाने ते कुटुंब आश्वस्त करून टाकलं. God blessed that family. त्या कुटुंबाचा त्याने उद्धार केला. God saved that family. त्यांना शांती दिली. God gave them peace. त्यांना आनंद दिला. God gave them खरी happiness. संपत्ती जक्केला प्राप्त झाली. Zacchaeus received real wealth from God. याचं कारण काय? What is the reason? त्यांनी पश्चाताप केला. He repented. देवाकडे जाऊन क्षमा मागितली. He went before God and asked forgiveness. देवाने त्याला क्षमा केली. God forgave him. देवाने त्याचा उद्धार करून टाकला. God saved him. संपूर्ण घर आश्वस्त झालं. His house was blessed. देव त्या घरात राहू लागला. God began to live in that त्या house. घरात शांती आली. There was peace in that त्या घरात house. आनंद आलं. There was happiness. देवाचं जीवन त्या घरात आलं. There was God's life in that house. हेच तर फार महत्वाची गोष्ट. This is very important. जक्कस धनवान झाला. Zacchaeus became rich. त्याला स्वर्गीय संपत्ती प्राप्त झाली. He received heavenly wealth. देवचं प्रेम. God's love. देव पापी लोकांना प्रेम करतो. God loves sinners. जक्कईच्या घराचा त्याने उद्धार केला. He saved house of Zacchaeus. आणि त्याला देवाच्या तारणाचा अनुभव आला. And he experienced the salvation of God. आमच्या जीवनात संबंधी In our lives, आमचं तारण झालं पाहिजे. we need to have salvation. आमच्या कुटुंबाचं तारण झालं पाहिजे. Our family must be saved. आज तारणाविषयी येशू ख्रिस्त व्यस्त आहे. Today, Lord Jesus is busy with salvation. कोणाचा नाश व्हावा To be destroyed. ही देवाची इच्छा नाही. This is not God's will. सर्वांचं तारण व्हावा Everyone should be saved. ही देवाची इच्छा आहे. This is God's will. यासाठी येशूने आपलं वधस्तंभ बलिदान दिलेलं आहे. For this, Lord Jesus Christ sacrificed himself त्यांनी on the रक्त cross. सांडलेलं आहे. He shed his blood. त्यांनी जीव दिलेला आहे. He gave his life. तो पुन्हा मरणातून उठलेला आहे. He rose again from dead यासाठी की आमचं तारण झालं पाहिजे. so that we may receive salvation. देवाचं प्रेम आमचा उद्धार करते. God's love saves us. देवाचं प्रेम आम्हाला पापापासून मुक्त करते. God's love sets us free from sin. आमचं जीवन बदलून टाकतं. It changes our life. आमचं कुटुंब बदलून It टाकतं. changes our family. आम्ही कसे असो, However we are, कोणत्या स्थितीत असो, no matter in any situation, देव सर्व बदलून टाकतो. God changes everything. देव सर्व आश्रयित करून टाकतो. God blesses everything. यासाठी आम्हाला देवाकडे गेलं पाहिजे. For this we must go to God. देवाकडे जाण्याची आमची इच्छा पाहिजे. We must go to God. इच्छा आहे तर मार्ग आहे. If there is a will, there is a way. इच्छा नाही तर मार्गच तयार होत If नाही. there's no will, there's no way. आम्ही बायबल वाचलं पाहिजे. We must read the आम्ही Bible. चर्चला गेलं पाहिजे. We must go to the आम्ही church. संदेश ऐकला पाहिजे. We must listen to the message. त्यावेळेस वचनानुसार आम्हाला देवाकडे जाण्याची इच्छा तयार होती. So through God's word, we wish to go to God. आम्हाला देवाची ओळख होती. We know God. आम्हाला सत्य समजतं. We understand the truth. आणि त्या सत्याच्या मागे आम्ही गेलो पाहिजे. We must follow the truth. त्यावेळेस आम्ही बंधनातून मुक्त होतो. At that time, we are free from all bondages. बायबल सांगतो Bible says, 2 कोरिंथी 6:2 प्रमाणे like Corinthians 2:6-2, आज तारणाचा दिवस आहे. today is the day of salvation. आज प्रसाद समय आहे. Today is the acceptable time. आज तुम्ही तारण प्राप्त करू शकतात. Today you can receive salvation. वेळ आहे, समय आहे. This is the time. वेळ निघून गेली तर काहीच प्राप्त होत नाही. If time gone, you will not receive हंगामाच्या anything. दिवशी During harvest, शेतकरी झोपला तर if the farmer sleeps, सर्व काही नुकसान होतं. everything is damaged. वेळ आहे, समय आहे.
This is the time and moment. देव लोकांना भेटू इच्छितो. God wants to meet people. देव कुटुंबाला भेट देऊ इच्छितो. God wants to visit family. तो आमची कुटुंब व्यवस्थित करू इच्छितो. He wants to bring an improvement in तो our आमच्या family. घराची उभारणी करू इच्छितो. He wants to raise our house. आमचे जीवन तो चांगलं बनवतो. He wants to make our life आमचं good. कुटुंब तो चांगलं बनवू इच्छितो. He wants to make a good family. उत्तम कुटुंब देव तयार करतो. Good family is created by उत्तम God. पती पत्नी मुलं देव तयार करतो. God creates good husband, wife and children. उत्तम शिक्षण उत्तम नोकरी देव तयार करतो. God creates good work and education. सर्व उत्तम गोष्टी देवापासून प्राप्त होतात. Every good thing is from God. ज्यावेळेस आम्ही देवाला भेटतो When we meet God, ते सर्व जुनं ते काढून टाकतो देव. He takes away all the old things. नवीन गोष्टी तुमच्या माझ्या जीवनात आणतो. He brings new things in our नव्या नव्या life. गोष्टी तो आम्हाला भरून टाकतो. He fills us with new things व आमचं तो कल्याण करतो. and He welfares तो us. आमचं हित करतो. He does good to us. युगाच्या साथ तो आमच्याबरोबर राहतो. He lives with us till the end. यासाठी आमचं तारण झालं पाहिजे. For this we must receive आम्ही salvation. तपासलं पाहिजे We must examine की आमचं तारण झालं की नाही. whether we are saved or not. आम्हाला खात्री झाली पाहिजे. We must have an ही assurity. खात्री देवापासून झालं पाहिजे. We must be assured by God. जक्केला खात्री देणारे प्रभू येशू ख्रिस्त होता. Zacchaeus was assured by Lord Jesus. पावलाला खात्री देणारा देवाचा आत्मा होता. Paul was assured by Lord Jesus. आज बी ते पवित्र आत्मा काम करत आहे. Even today the Holy Spirit is बायबलमध्ये working. पाहतो आम्ही We see in the Bible, कलसी 2:2 प्रमाणे like Colossians 2:2. पाऊल काय म्हणतो. What does Paul मला say? देवाविषयी आस्था आवड आहे You have faith and love for God, पण पूर्ण खात्री तुम्हाला झाली पाहिजे. but you must have complete assurance. ज्ञानाची पूर्ण खात्री तुम्हाला झाली पाहिजे. You must have assured understanding. आमचं तारण झालं की नाही Whether we are saved or not, हे आम्हाला समजलं पाहिजे. we need to understand. देव आम्हाला समजून सांगतो. God tells us, देव आम्हाला तारणाविषयी खात्री देतो. God assures us about बायबल salvation. सांगतो रोम 8:16 प्रमाणे Bible says like Romans 8:16, देवाचा आत्मा God's Spirit, तो आत्मा that Spirit, आमच्या आत्म्याला to our spirit, साक्ष देतो. it testifies तुमचं तारण झालेलं आहे. that you are being तुम्ही saved. देवाचे मुले मुली झालेले आहात. You are God's children. तुम्ही देवाचे वारिस तयार झालेले आहात. You have become God's children. देवाने तुमच्या पापाची क्षमा केलेली आहे. God has forgiven your sins. आजपासून तुम्ही देवपुत्र देव कन्या आहात. You are heirs and co-heirs of God. तुम्ही देवाचे वारिस आहात. You are heirs of God. देवाचा आत्मा God's Spirit. आमच्या आत्म्याला साक्ष देतो. It testifies to our देव spirit. बदलला नाही. God did not change. देव मुका नाही आहे. God is not speechless. आज मी देव बोलतो. Even today God प्रभू speaks. येशू ख्रिस्त म्हणाला आहे Lord Jesus said, योहान 16:13 प्रमाणे like John 16:13, देवाचा आत्मा येईल. God's Spirit will come. त्यावेळेस तुम्हाला सत्यात घेऊन जाईन. He will guide you तो into तुम्हाला all the सर्व गोष्टी truth. दाखवेल. He will show you everything. तो सर्व गोष्टी शिकवेल. He will teach you everything. तो सर्व गोष्टीची खात्री देईल. He will assure you about everything. तोच पवित्र आत्मा That Holy Spirit आम्हाला खात्री देतो. assures us. देवाच्या आत्म्याने मला खात्री दिली. God's Spirit assured me. माझ्या कुटुंबाला खात्री दिली. It assured my family. आजपासून मी तुझा देव आहे. From today I am your God. तुम्ही माझे पुत्र, तुम्ही माझे कन्या आहात. You are my heirs and co-heirs. युगाच्या समाप्तीमध्ये मी तुमच्यावर राहील. I will be with you till the end. माझी स्वार्थ सांगा. Proclaim my माझी message. साक्ष सांगा. Testify about सत्य me. जीवन मंडळी त्यांनी तयार केली. He created the living fellowship of truth. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री मी तो कार्य करत आहे. He works in Sanjay James Thakur ministry. तुम्हाला असे लोक माझ्याकडे घेऊन या He said, bring such people to me. जो पापात Those आहे, who are in sin, आजारात आहे, in illness, सैतानी बंधनात आहे, in satanic bondages, मृत्यूमध्ये आहे, in death, चापात आहे, in curse. असे लोक माझ्याकडे घेऊन या. Bring such people to me. अशा लोकांना शिक्षण दे. Teach such people. अशा लोकांसाठी प्रार्थना कर. Pray for such people. असे लोक मी तयार करेल. I will prepare मी such लोकांचा people. उद्धार I करेल. will save people. मी त्यांना पापातून मुक्ती देईल. I will free them from मी sin. त्यांना शांती देईन. I will give them peace. मी त्यांना आनंदित करल. I will make them मी happy. त्यांना श्वेत करून टाकेल. I will bless them. हे देवाची योजना संकल्प This आहे. is God's plan and resolution. एवढ्या मोठ्या तारणाची योजना आहे. It's such a great plan for salvation. आज आम्ही त्याचा अनुभव घेऊ शकतो. Today we can आज experience आम्ही it. त्याला भेटू शकतो. Today we can meet Him. देव आज आमच्या कुटुंबाला भेट देऊ इच्छितो. Today God wants to meet our family. बोलायला लागतं. We need to call on देवाला Him. आमंत्रण द्यायला लागतं. God has to be देवाला invited. बोलवा. Call on God. स्वतःकडे पहा. Look at yourself. पश्चाताप करा. Repent. क्षमा मागा. Ask forgiveness. देव आज तुमची भेट घेईल. Today God will meet you. देव आज तुमचा उद्धार करेल. Today God will save you. आज देव तुमच्या घरात कार्य करेल.
Today God will work in your देव family. आज तुमच्या घरात वस्ती करेल, Today God will dwell in your house. जुनं ते काढून He टाकेल. will take away the old, जे दुःखदायक आहे ते त्रासदायक आहे which is sad and annoying. ते सर्व देव बदलून टाकल. God will change देव everything. सर्व आशीर्वाद करेल. God will bless त्या everything. देवाचा मी धन्यवाद करतो, We thank that त्या God. देवाचा मी महिमा करतो. We praise that God. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. आज आम्ही तारणाविषयी पाहिलं. Today we saw about salvation. जीवनामध्ये तारण हे फार महत्वाचा भाग आहे. Salvation is very important in our life. आम्ही बायबल वाचतो, प्रार्थना करतो, We read Bible, we pray, उपास धरतो, we fast, दानधर्म करतो, we give सर्व offerings, काही करतो, we do everything. चर्चला जातो. We go to चांगला church. भाग आहे, It's a good हे thing. नियमित करा. Do it पण regularly. माझं तारण झालं की नाही, But whether I'm saved or not, माझी प्रार्थना देवाने स्वीकारली का नाही, did God accept my prayers? हे तुम्हाला मला समजलं पाहिजे. We need to understand देव this. समजून सांगतो. God tells देव us. अंधारात आम्हाला ठेवत नाही, God does not keep us in तो dark. अंधारातून प्रकाशात आणतो. He brings us from darkness to light. आम्हाला सर्व गोष्टी समजतात. We understand everything. देव आम्हाला खात्री देतो. God gives us an assurity. देवाचा मी धन्यवाद We करतो. thank that God. चला आपण सर्व देवाकडे जाऊया, Let us all go before God, देवाकडे प्रार्थना करूया, pray to God, देवाला विनंती करूया. and request God. ज्या कोणाची इच्छा आहे, Whoever wishes to, आज देवाच्या वचनानुसार today through God's word, आज तुमची इच्छा आहे today you wish देवाला भेटण्याविषयी, to meet God, आज तुम्ही देवाकडे जाऊ शकता. today you can go before या God. समयाला तुम्ही जाऊ शकता. At this time, देवाकडे जाऊन देवाचा धावा करू शकतात, you can go before God and call on Him. प्रस्ताव करू शकतात. You can repent. आज देव तुम्हाला क्षमा करेन. Today God will forgive आज you. तारणाचा दिवस आहे, Today is the day of salvation. आज प्रसाद समय आहे. Today it's an acceptable आज देव time. तुमची भेट घेऊ इच्छितो. Today God wants to meet you. जक्कईने खटपट केली, Zacchaeus tried. त्यांनी माघार घेतली नाही. He did not back तो down. देवाला भेटण्याची उत्कंठ होता. He was anxious to meet God. आमच्यामध्ये बी ती इच्छा ठेवा, We need to have that desire in विश्वास us. ठेवा. Have faith. देव आमच्या आशा मनभंग न करणारा देव आहे. God does not give up on our hope. चला आपण देवाकडे जाऊ. Let us go before मी God. तुमच्यासाठी प्रार्थना करेन. I will pray for you. देव तुम्हाला सहाय्य करेन. God will help you. आम्ही देवास विनंती करूया. We will request God. स्तुतिपात्र सन्मानायोग्य आमच्या प्रेमळ करणारा बापा, Holy Lord, you deserve respect and praise, our loving God. धन्यवाद, मान सन्मान गौरव देत पुन्हा एकदा आम्ही तुझ्या वचन येतो. We thank you with all respect and praise. We आज come तुझ्या before you, वचनाचं Lord. कामास तू बोध करतो, Today you teach us from your word. तू आमचे दोष दाखवतो, You show us our तू mistakes. आम्हाला आमची सुधारणूक करतो. You improve us. ज्या मार्गाने आम्ही गेलं पाहिजे The way we तो should मार्ग go. तू आम्हाला दाखवतो. You show us that त्यामुळे आम्ही way. धन्यवाद करतो, आभार माता परमेश्वर. So we thank you, हे Lord. दयाळू कृपाळू परमेश्वर, O merciful and gracious तू Lord. म्हणाला की मार्ग सत्य जीवन मीच आहे. You said you are the way, the truth, and the life. देवाकडे जाण्याचा मार्ग मीच आहे परमेश्वर. I am the way to go to God. मग प्रभू येशू, आज आम्ही सर्वजण तुझकडे येत आहोत परमेश्वर. Today, Lord Jesus, we all come to you. तू म्हणालाय की अहो कष्टी भारकजन तुम्ही सर्व मजकडे या, You said you weary and burdened people, you all come to me. मी तुम्हाला विसावा देईन. I will give you प्रभू, आज rest. आम्ही तुझ्या वचनानुसार शिक्षण दिलेलं आहे परमेश्वर. So God, you taught us through your word. आज घराघरात सर्व लोक तुझ्या समोर उपस्थित आहे परमेश्वर. Today people are present ज्या before लोकांनी you from तुझ्यावर house तुझ्या to वचनावर house. विश्वास ठेवला परमेश्वर, Those who believed in your word. जे लोक आज तुझ्याकडे येण्यासाठी उत्कंठ आहे परमेश्वर, Those who are curious to come to you, Lord. तुला भेटण्याविषयी त्यांची इच्छा आहे परमेश्वर. They want to meet you, Lord. त्यांनी तुझ्यावर तुझ्या वचनावर विश्वास ठेवला परमेश्वर. They believed in you and your word, Lord. आज ते पश्चाताप करण्यास तयार आहे परमेश्वर. Today they are ready to repent. प्रभू, या लोकांचा ताबा तुझ्या हाती घे परमेश्वर. You take control of them, Lord. घराघरातील लोकांचा ताबा तुझ्या हाती घे परमेश्वर. You take control of everyone from house त्यांना to house. पश्चाताप करण्यास पश्चात बुद्धी दे परमेश्वर. Give them a repenting mind for repentance. त्यास ते तुझ्याकडे धावा करते परमेश्वर. Today they call on you, Lord. आपल्या पापाची क्षमा मागते परमेश्वर. They ask forgiveness for their आज तुला sins. धावा करते परमेश्वर. They call on you, Lord. प्रवेशवास तू क्षमा करण्यास तयार देव आहे परमेश्वर. Today, Lord, you are ready to forgive them. तू म्हणला आज तारणाचा दिवस आहे परमेश्वर. You said today is the day of आज salvation. प्रसाद समय आहे परमेश्वर. Today is the acceptable आज जे time. लोक तुला धावा करते परमेश्वर, So all they who जे call लोक on you, तुला हाक मारते who परमेश्वर, call on you, Lord, जे तुझ्याविषयी भुकीले ताणेले परमेश्वर, those who are hungry and thirsty for त्यांना you, धन्य कर परमेश्वर. you bless them, त्यांना Lord. तृप्त कर परमेश्वर. You fill them. आज आता समयाला त्यांच्या पापाची क्षमा कर परमेश्वर. Today at this moment, you forgive their sins. क्षमा कर परमेश्वर. You forgive them, Lord. क्षमा कर परमेश्वर. You forgive them. त्यांचा उद्धार कर परमेश्वर.
You save them, Lord. प्रभू येशू तुझ्या नामात घराघरातील लोकांना तू स्पर्श कर परमेश्वर. Lord Jesus, in your name, you touch people from house to house. तुझ्या नामात त्यांना अनुभव दे परमेश्वर. You give them experience in your name. सर्व जुनं ते खळून टाक परमेश्वर. Take away all the old. नवीन गोष्ट आण परमेश्वर. You bring up new नवा things. जन्म आण परमेश्वर. Give them new life. त्यांना अनुभवने अनुभवित कर परमेश्वर. You give them experience, परमेश्वर Lord. किती चांगल्याचा अनुभव त्यांना दे परमेश्वर. Let them experience how good God is व तुझा गोष्टी त्यांना तयार कर परमेश्वर. and prepare them for your glory. आमची सर्व प्रार्थना तू ऐकतो त्याबद्दल धन्यवाद करतो, आभार मानतो. We thank you for you hear all our prayers. पुन्हा एकदा मी तुझ्या चरणी येतो परमेश्वर. Once again, we come आम्ही before सर्व you, Lord. लोकांसाठी प्रार्थना करते मी. We pray for everyone. अनेकांचे प्रश्न, अनेकांचे समस्या आहे परमेश्वर. There are questions and problems of अनेक many. कौटुंबिक काळजी चिंता आहे परमेश्वर. There are many worries and concerns about प्रवेश या family. नावामध्ये त्यांची समस्या सोडव परमेश्वर. Lord Jesus, in your name, you solve all their जे आजारी problems. लोक आहे परमेश्वर, Those people who are ill, त्या Lord, नामात त्यांना बरे कर परमेश्वर. you heal them in your जे name. बंधनात लोक आहे परमेश्वर, Those who are in bondages, प्रवेश त्यांची बंधन तुझ्या नामात खोल परमेश्वर. you free all their bondages in your name, Lord. तुझ्या नामात बंधनातून त्यांना मुक्तता दे You परमेश्वर. free them from all bondages. घराघरात तू कार्य कर परमेश्वर. You work from house to घराघरात house. तुझी शांती येऊ दे परमेश्वर. May there be peace from house घराघरात to तू आनंद house. येऊ दे परमेश्वर. May there be happiness. घराघरातील लोकांना तू सुरक्षित कर परमेश्वर. You keep everyone safe. सर्व सैतानचे बंधन तोडून टाक परमेश्वर. You break all satanic bondages. घराघरात तुझ्या वचनाची घोषणा होऊ दे परमेश्वर. May your message be proclaimed from house to house. प्रत्येकाच्या अंतकरणात तुझं वचन भिमून टाक You परमेश्वर. put your word in everyone's heart. तुझा विश्वास, तुझ्याविषयी विश्वास त्यांचा वाढव परमेश्वर. You increase their faith for you. त्यांना हिंमत दे, धैर्य दे परमेश्वर. You give them courage and patience. जो मार्ग त्यांना तू दाखवला परमेश्वर, The way you showed them, त्या मार्गात चालण्यासाठी त्यांना मदत कर, सहाय्य कर परमेश्वर. you help them to walk in that way. ज्या घरात कुटुंबाची वाढ नाही परमेश्वर, The house that has no offspring, Lord. संतती संबंधी कुटुंबाची वाढ नाही परमेश्वर. The family does not grow because of प्रभू, offspring. संतती तुझ्या हातची देणगी आहे परमेश्वर. Children are the gift of your hands, या Lord. लोकांची तू आठवण कर परमेश्वर. You remember these त्या people, कुटुंबाची Lord. तू आठवण कर परमेश्वर. You remember these प्रभू, families. हन्नाची तू आठवण केली परमेश्वर. You remembered Ananias. अब्राम सारेची तू आठवण केली परमेश्वर. You remembered Abraham and तू Sarah. मानवची आठवण केली You परमेश्वर. remember man, Lord. तू आपल्या लोकांची तू आठवण करणारा देव You परमेश्वर. are the God who remembers your people. ज्या कुटुंबात संतती नाही परमेश्वर, The family that has no offspring, संतती Lord. देऊन त्यांचं कुटुंब पूर्ण कर परमेश्वर. You give them offspring and you complete their कुटुंबाची family. वाढ कर. May their family grow. कुटुंबात आनंदान आश्वाद आण परमेश्वर. You bring happiness and blessings in their अनेकांचे काम family. धंदे संबंधी प्रश्न आहे परमेश्वर. There are many questions related work. नोकरी संबंधी प्रश्न आहे परमेश्वर. There are jobs related questions. प्रवेश तुझ्या नामात ते प्रश्न सोडव परमेश्वर. Lord Jesus, you solve all those घराघराची questions in your उपजीविका name. तू आश्वस्त कर परमेश्वर. You bless the livelihood in every house, Lord. मुलांच्या शिक्षणासंबंधी प्रश्न आहे परमेश्वर. There are questions related शैक्षणिक education. दृष्ट्या मुलांना तू शैक्षणिक आशीष दे परमेश्वर. You give all educational blessings to all children, शिक्षणासंबंधी Lord. त्यांना मदत कर, सहाय्य कर परमेश्वर. You help them in education. त्यांचं भविष्य घडव परमेश्वर. You make their future उच्च bright. ठिकाणी त्यांना घेऊन जा परमेश्वर. You take them at a हे high सर्व ते place. आश्वस्त कर परमेश्वर. You bless all these things. प्रत्येकाचं जाण्यानं सुरक्षित कर परमेश्वर. You protect movement of everyone. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या चिन्हित परमेश्वर. Once again, we come before you, Lord. तू देशामध्ये जगामध्ये विसावा आणणारा प्रभू आहे परमेश्वर. You are the God who will bring rest in this world and this nation. देशात जगात सुस्थिती आणणारा तू देव परमेश्वर. You will make everything work smoothly in the world and nation. व्यवस्था आणणारा, शांती आणणारा तू देव परमेश्वर. You are God who will bring an order and peace in this तू world. देशामध्ये काम करते म्हणून आम्ही तुझे आभार मानतो, धन्यवाद करतो. You work for our country, so we thank you, सर्व Lord. सुरळीत करते त्यावेळेला मी धन्यवाद करतो, आभार मानतो परमेश्वर. You make everything work smoothly, so we thank you, Lord. आमची विनंती आहे परमेश्वर. It's a request, Lord. प्रार्थना सह उघडावं परमेश्वर. May you open all worship places. बंधूंसह एकत्र म्हणणं पुन्हा व्हावं परमेश्वर. Let everyone meet each other. यासाठी आम्ही तुला विनवणी करतो प्रभू. For this we request you, तुझी Lord. प्रार्थना सह तू उघड परमेश्वर. You open all worship places. सरकारच्या माध्यमातून तू कार्य कर परमेश्वर. You work through government, Lord. अधिकाऱ्यांच्या मनातून तू कार्य कर परमेश्वर. You work in the minds of all the कारण authorities. तुझे निर्णय सर्व पृथ्वीवर चालतात परमेश्वर. For your judgments works in the world, Lord. तू बोलला तसं होतं परमेश्वर. It happens as you say. तू बंद केलं You stop. प्रभू, तुझ्या नामात सर्व उघड परमेश्वर. Now you open everything in your name. सर्व प्रार्थना सर्व उघड परमेश्वर. You open every worship place. सर्वांचं एकत्र येणं होऊ दे परमेश्वर. And let everyone meet each other. तू करशील You will do त्यावेळेला it. आम्ही धन्यवाद करतो, आभार मानतो परमेश्वर. So we thank you, Lord. तुझी कृपेबद्दल दयेबद्दल आम्ही धन्यवाद करतो. We thank you for your grace and mercy. पावसाच्या वृष्टीबद्दल आम्ही धन्यवाद करतो परमेश्वर. We thank you for the rains. तू पेरणाऱ्यात बी व खाणाऱ्यात भाकरी देतो त्यावेळेला आम्ही धन्यवाद करतो We परमेश्वर. thank you for you give seed to the sower and bread to the eater. जगाला सांभाळणार तू देव परमेश्वर. You are the God who takes care of the world. देशाला सांभाळणार तू देव परमेश्वर. You are the God who takes care of the nation. देशामध्ये युद्धाची परिस्थितीमध्ये जे गोंधळ आहे परमेश्वर,
Those countries which has war-like situations, Lord. अनेक जगातील लोकांमध्ये जे भयभीतपणा आहे परमेश्वर, There is fear among the people of many countries. प्रभू तू सुव्यवस्थान परमेश्वर, Lord, you bring an arrangement. जगात शांती आण परमेश्वर, You bring peace in the world. सर्व गोष्टी युद्धासंबंधी स्थिर कर परमेश्वर, You stabilize all the things about war, Lord. तू व्यवस्थान परमेश्वर, You bring an सर्व arrangement. तुझ्या हाती आहे परमेश्वर, Everything is in सर्व your तुझ्या hands. गौरवासाठी हो And परमेश्वर, may everything happen for your सर्व glory. गोष्टी करतो त्यावर धन्यवाद करतो परमेश्वर. You do everything, so we या thank you, स्थळातून Lord. केलेली प्रार्थना तू ऐकतो त्यावर आभार मानतो परमेश्वर. You hear all the praise from this place, so we thank you, Lord. प्रभूच्या नावाने मागतो म्हणतो आहे. We ask this in the name of Lord Jesus. आमीन Amen. आमीन. Amen. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. स्क्रीन दिलेला नंबर आहे, There are numbers given on screen. तुम्ही फोनद्वारे आमची संपर्क करू शकता. You may contact us through phones. तुमचे प्रश्न समस्या मला सांगू शकता. You may share your problems and आम्ही वेळोवेळी questions. तुमची प्रार्थना करू, We will pray for you from time to देवाच्या time. वतीने तुम्हाला मार्गदर्शन करू. We'll guide you on behalf of देव God. तुमची काळजी घेईल. God will take care of you. मी या फोनद्वारे मोबाईलद्वारे तुम्ही संपर्क करा. Contact us through your mobile phones. देव तुमची वेगळ्या मदत करेल. God will help you through different means. त्या देवाचा मी धन्यवाद करता. So we thank that God. त्या देवाचा मी महिमा करता. We praise that God. त्या देवाचा मी गौरव We करता. glorify that God. प्रेज लॉर्ड. Praise the Lord.